नमः श्रीगुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सदां मृत्युः सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुराज्ञेति मूर्तिभेदात् विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनामवरानने। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गोरक्षजालन्धरजरपडाश्च अडभङ्गकानीभमच्छिन्दराद्याः सौरङ्गिरे वाणकवर्द्रसौम्यां भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः। ॐ नमो भगवते वेङ्कटनाथाय स्मरणमात्रसन्तुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदात्मने। ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। राम कृष्ण हरि जय जय राम। राम कृष्ण हरि गोवर्धनधर गोपाल नरत गोवर्धनधर गोपाल नरत गोकुल संकटहरि जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम। कृष्ण हरि नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम। शरणागत दिन चरणी नहीं शरणागत दिन चरणी नहीं करुणा हो दृष्टि निहारी जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम। राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि। कीर्तनी ये सद्गुरा ये सद्गुराया कीर्तनी
काहीच नेणे मती मंद मी काहीच नेणे सांख्य अथवा न्याय कीर्तनी सांख्य अथवा न्याय कीर्तनी ये सद्गुरा गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव गुरु तोची देव देव ऐसा ठेवी भाव स्वभाव तोची ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिती तोची ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिती देई पराशांती भाविका देई पराशांती भाविका गुरु तोची देव देव ऐसा ठेवी भाव भक्ती भावे जाता तयासी शरण भक्ती भावे जाता तयासी शरण होते ओळखण स्वरूपाची होते ओळखण स्वरूपाची गुरु तोची देव देव ऐसा ठेवी भाव स्वामी म्हणे वंदी तयाची पाऊले स्वामी म्हणे वंदी तयाची पाऊले भले आकारले परब्रह्म भले आकारले परब्रह्म गुरु तोची देव देव ऐसा ठेवी भाव गुरु तोची देव देव गुरु तोची देव देव गुरु तोची देव देव ऐसा ठेवी भाव 2 मिनिटं आपण भगवंताचं भजन करूया आणि आपल्या निरूपणाला सुरुवात करू जय जगदंब 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 जय जगदंब
समर्थ सद्गुरु वेंकटनाथ महाराज की जय. समर्थ सद्गुरु नरेंद्रनाथ महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. गो माता की जय. अतिशय परम पवित्र असा आजचा दिवस आहे. सद्गुरूंचा जन्मोत्सवाचा, भैरवनाथाच्या जयंतीचा असा मंगलमय पावन असा हा क्षण आहे. शास्त्र सांगतं की गुरोस्तु पुण्य दिवसे कुर्याद उत्सव मंगलम. सद्गुरूंचा जन्म किंवा सद्गुरूंचं महानिर्याण ज्यावेळेला होत असतं त्यावेळेला उत्सव साजरा करावा. कारण दोनही क्षण अतिशय आनंदाचे आणि पवित्रतम असे क्षण असतात. सामान्य माणसाचा जन्म ज्यावेळेला होत असतो त्यावेळेला त्याच्या पूर्वकर्मानुसार त्याचा जन्म होतो. पण संत सत्पुरुषांचं मात्र हे मुक्तात्मे असतात. जीवन मरणाच्या चक्राच्या पलीकडे भगवंताच्या स्वरूपाला एकरूप झालेले हे जे जीवनमुक्त असतात, या जीवनमुक्तांकडे त्या त्या युगामध्ये सगळ्या देवता, पृथ्वी ही मनुष्यरूप गोरूप धारण करून त्या मुक्तात्म्यांच्या जवळ जाते आणि त्यांना प्रार्थना करत असते की महाराज आपण आता जन्म घ्यावा. मुक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या इच्छेनुरूप जन्म असतो. मग त्या तिथी वार नक्षत्रकरण योग असं पंचांग हात जोडून त्यांच्यासमोर उभं असतं आणि प्रार्थना करतं की महाराज मला पवित्र करा, मला पवित्र करा. आणि त्याप्रमाणे संत त्या तिथीला ते वार नक्षत्रकरण योग, कुटुंब, गाव आणि आपलं कार्यक्षेत्र, उपास्य दैवत हे ते सगळं ठरवतात आणि त्याप्रमाणे ते अवतार धारण करतात. संतांचा जन्मही होत नाही आणि त्यांचा अवतार समाप्तीही कधी होत नसते. कारण ते कायम अविनाशी तत्व आहे. ते अविनाशी तत्व आहे आणि त्या अविनाशी तत्वाच्या जन्मोत्सवाचा हा पवित्र कालावधी आहे. योग कसा असतो, ही कीर्तनरूपी सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं. त्याचे दोन संदर्भ आहेत. एक आमचे विद्यागुरू महामहोपाध्याय ब्रह्मर्षी यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरी गुरुजी आणि परमपूज्य अण्णा महाराजांचा घनिष्ठ असणारा संबंध. आणि दुसरा भाग की ही जी परंपरा या ठिकाणी आहे, ही परंपरा नाथपंथाची परंपरा आहे. आदिनाथ भगवान मच्छिंद्रनाथांपासनं ही परंपरा सुरू झाली. भगवान मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ, 84 सिद्धनाथ स्वामी महाराज आणि ह्याच परंपरेमध्ये परमपूज्य हंसतीर्थ स्वामी महाराज म्हणजे अण्णा महाराज. अशी ही दिव्य परंपरा आहे. आणि आमची गुरुपरंपरा सुद्धा तशीच आहे. आदिनाथ भगवान मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, निवृत्तीनाथ, गहिनीनाथ, ज्ञाननाथ, सत्यमलनाथ, गुप्तनाथ, काशीनाथ, परमानंद, ब्रह्मानंद, विठ्ठलनाथ, माधवनाथ, समर्थ सद्गुरू व्यंकटनाथ आणि आमचे सद्गुरू समर्थ सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज. ही तीच परंपरा आहे. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज, रामदासी साखरखेरडा, ही परंपरा सुद्धा मुळात नाथपंथापासून सुरू झालेली आहे. आदिनाथ भगवान मच्छिंद्रनाथांपासनं ती तुकामाईंपर्यंत आली. त्यानंतर ब्रह्मचैतन्य महाराज, समर्थ सद्गुरू रामानंद महाराज आणि समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज. कुठल्याही मार्गाने जरी गेलं तर बरोबर त्याच तिथपर्यंत ती परंपरा आपल्याला नेऊन पोहोचवते. आणि म्हणून महाराजांनी या सेवेसाठी त्यांची कृपा, त्यांची आज्ञा झाली की ही सेवा करायची आहे. आजपर्यंतचा अनुभव आहे, शिक्षण हा एक भाग वेगळा असतो आणि सेवा एक भाग वेगळा असतो. संत पुरुषांच्या सान्निध्यामध्ये ज्यावेळेला सेवा करायला आपल्याला मिळत असते, भाग्य मिळत असतं, त्यावेळेला ती त्यांची परमकृपा असते. कृपेशिवाय सेवा कधीच करता येत नाही.
आणि म्हणून आज सेवेला घेतलेला अभंग सुद्धा या नाथ परंपरेतलाच आहे. पावसचे स्वरूपानंद स्वामी महाराज की जे मच्छिंद्रनाथांच्याच परंपरेत आहेत, त्यांनी सद्गुरूपर लिहिलेला अभंग आहे. ते म्हणतात, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव काय वाणू. शिष्याचा भाव जसा असेल तशी गुरुची कृपा आणि तसं गुरुचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. श्रीमद गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे. संपूर्ण तिन्ही अवतारांचं वर्णन त्या गुरुचरित्रामध्ये आहे. भक्ताची जशी भावना, यादृशीम भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. समर्थांनी तर दासबोधात वर्णन केलं आहे की जो सद्गुरूंना मनुष्य समजतो, मनुष्य म्हणतो, तो नरकामध्ये जातो. सद्गुरू म्हणजे मनुष्य नाही, ते तुमच्या आमच्यासाठी त्या गर्भवासनेच्या यातना सहन करतात आणि मनुष्य देह धारण करतात युगाप्रमाणे. कारण कसं आहे की सगळी नियम धर्म सगळं त्यांच्या हातामध्ये. अखिल ब्रह्मांडाची सत्ता ही सद्गुरूंच्या हातात आहे. पंचमहाभूत त्यांच्या अधीन आहेत. सामान्य मनुष्य जीवनामध्ये तुमचं आमचं जीवन आणि संत सत्पुरुषांच्या जीवनातला जर फरक आपण पाहिला तर आपलं संपूर्ण आयुष्य षडविकार आणि प्रपंचाच्या भोवतीच फिरत असतं. आणि संतांचं मात्र असं आहे, जन्माला येण्यापूर्वीच कार्याला आरंभ झालेला असतो. जसं भगवान गोपालकृष्ण जन्माला येणार, ती पार्श्वभूमी जशी तयार झाली होती, तशीच संत सत्पुरुष सद्गुरू ज्या वेळेला जन्माला येतात त्यावेळेला आधीच ते वातावरण तयार झालेलं असतं. त्या परंपरेचं चरित्र आज आपण थोडक्यात पाहणार आहोत. सगळ्यात कठीण धर्म जर काही असेल तर तो धर्म आहे सेवा धर्म. अतिशय कठीणतम धर्म आहे. जगात पातिव्रत्याचा धर्म तोही कठीण आहे, पण तोही पाळता येतो. शिष्याचा धर्म आहे तोही पाळता येतो, पण सेवा धर्म मात्र इतका कठीण आहे, इतका कठीण आहे. सुभाषितकार म्हणतात, सेवा धर्म परम गहनो योगिनामप्यगम्य. गुरु ज्या वेळेला परीक्षा घेतात ना, ती फार कठीण परीक्षा असते, फार कठीण परीक्षा असते. सामान्य माणूस त्या परीक्षेत कधीच तरून जाऊ शकत नाही किंवा ती पार होऊ शकत नाही. पण जे सत्पुरुष, जे संत अवतार धारण करतात, मनुष्य देह धारण करतात, ते आलेच त्या कार्यासाठी असतात. परंपरा जर पाहिली, परमपूज्य अण्णा महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये जी काही तपस्या साधना त्यांनी केली, माणूस म्हणून ती अतिशय कठीण आहे किंवा ती अशक्य आहे, ही करूच शकत नाही. तुम्हा आम्हाला सद्गुरूंनी उपदेश जो केलेला, गुरुमंत्र जो आपल्याला दिलेला आहे, त्यांनी आपल्याला सांगितलेल्या तेवढ्या विशिष्ट माळी, तेवढी साधना, ते जे काय आपल्याला व्रत वैकल्य उपासना सद्गुरूंनी दिलेली आहे, त्याला सुद्धा आपण कारणं देत असतो. मला वेळ नाही, प्रपंचातल्या या गोष्टी आहे त्या. सद्गुरूंकडे गेल्यावर आपण पहिले पाढा वाचून दाखवतो. वेळ कसा नाही हे आपण वाचून दाखवतो. नोकरी आहे ते आहे, पण सद्गुरू मात्र आपल्यासाठीच बसलेले असतात. आपल्या सर्वतोपरी कल्याणासाठी, आपल्या जीवनातले जे काही दुःख आहे, कष्ट आहे, त्रास आहेत, ते सगळे आपल्याकडे ते ओढून घेतात. आणि म्हणून स्वरूपानंद स्वामी म्हणतात की गुरु तोची देव. गुरु आणि देव काही वेगळा नाही आहे, दोघंही एकच आहेत. सद्गुरू देवाचं महत्त्व वाढवतात आणि देव सद्गुरूंचं महत्त्व वाढवत असतो. विशेष कार्य आहे. ग्रहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. सद्गुरुनाथ महाराज की जय. आयुष्यभर आपण जे काही कमवतो हे सगळं पृथ्वीवर राहतं, कोणी सोबत घेऊन जाऊ शकत नाही. लोकसंग्रह आपल्याला स्मशानापर्यंत पोहोचवायला येतो, बायको घराच्या दारापर्यंत असते, पशु पक्षी गाडी घोडा हे सगळं अंगणापर्यंत मर्यादित आहे. आपला देह हा चितेपर्यंत मर्यादित आहे. एकदा अग्नी लागला की तो देह संपतो, पण जातं काय
तर जन्मजन्मांतरात आपण केलेलं पाप पुण्य सगळं जे जे काही असतं हे आपल्या आत्म्यावर ते बिंबत असतं. केलेलं पाप पुण्य जे आहे आपल्या आत्म्यावर आपल्या पिंडावर ते बिंबत असतं आणि त्याच्या सहित जीव पुढच्या जन्मामध्ये जात असतो. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाने जर आपलं आत्मावलोकन जर केलं तर आपल्या मनामध्ये किंवा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असणारे विविध गुण अवगुण जर याचं आपण अध्ययन केलं तर आपण किती जन्म कोणकोणत्या जन्मात कोणकोणत्या योनीत आपण जन्म घेतला आहे हे आपल्याला जाणवतं, कळू शकतं. हे कळण्यासाठीच सद्गुरू आहेत. आणि जसं ते कर्म चांगलं वाईट आपल्या पिंडावर बिंबत असतं त्याचबरोबर सद्गुरू ज्या वेळेला आपल्याला अनुग्रह देतात, कान मंत्र सद्गुरू आपल्याला तारक मंत्र ज्या वेळेला देतात तेव्हा तो मंत्र आपल्या हृदयावर आणि आपल्या त्या पिंडावर प्रतिष्ठापित होतो. प्रत्येक अभंगाच्या शेवटी संतांची नाममुद्रा असते ना, तसं ज्या आपल्या जीवात्म्यावर त्या आपल्या सद्गुरूंचं नाव जे असतं ते त्या पिंडावरती नामरूपी मुद्रा सद्गुरूंनी जे नाम आपल्याला दिलं. आणि कसं असतं की सामान्यपणे आपल्याला पाहिजे ते नाम आपल्या हिताचं आहे हे नाही, सद्गुरू जे नाम आपल्याला देतील ते सर्वतोपरी आपल्या हिताचं आणि कल्याणाचं आहे. ती नाममुद्रा त्या पिंडावर येते आणि त्याच्यासहित तो जीव जो आहे तो पुढे जन्म घेतो. आणि म्हणूनच कृष्णानंद स्वामी आणि सिद्धनाथ महाराजांनी परमपूज्य अण्णा महाराजांना आणि माईबाईंना सगुणात असतानाच त्यांनी आपलं कर्म करायला सांगितलं. आणि त्याप्रमाणे मृत संस्कार जे असतात, माणूस गेल्यानंतर जे संस्कार असतात ते संस्कार स्वामींना करायला सांगितले दोघांनाही. त्या चरित्रात जे वाचनात आलं की 5 तासपर्यंत ती नाडी बंद होती दोघांचीही. पिंडाचे जे काही दोष आहेत हे सगळे दोष दूर करण्यासाठी सद्गुरूंनी परमपूज्य अण्णा महाराजांना सांगितलं की जिवंतपणी तुमचे सगळे कर्म तुम्ही करा. आणि आता जो देह आहे हा देह सामान्य माणसाचा नाही तर तो शिवो भूत्वा शिवै यजेत, प्रत्यक्ष सद्गुरू स्वरूप तो देह आहे. कर्मानुगो गच्छती जीवे, का सामान्य माणसं कर्मानुरूप जात असतात आणि सत्पुरुष मात्र इच्छेनुरूप कार्य करत असतात. आणि ते तुमच्या आमच्यासारखे सामान्य देहातच राहणार आहे. कारण भगवंतानी जर ठरवलं आणि जसं आता आपल्याला नित्य दिसणारा देव आहे तो म्हणजे सवित्र सूर्यनारायण, तो जर आपल्या तत्वानिशी सामर्थ्यानिशी जर समोर आला आपण राहू का? 45 डिग्री 47 डिग्री झालं तर आपल्याला एसीत बसावं लागतं. तो आपल्या तेजानिशी जर पृथ्वीवर आला तर आपण राहू का? मग त्याला मालिन्य धारण करून यावं लागतं, देहाच्या सगळ्या अवस्था धारण करून याव्या लागतात. परमपूज्य अण्णा महाराजांचं जर जीवन चरित्र पाहिलं, या चरित्रातनं प्रत्येक गोष्टीचा त्यांच्या प्रत्येक कृतीचा बोध जर आपण घेतला, खूप खोलवर जर ते आपण चरित्र जर आपण पाहिलं, कशासाठी त्यांनी साधना केली, कशासाठी एवढी उपासना केली, कशासाठी त्यांनी हा अट्टहास केला, देहे दंडनेचे महासुख मानी, अनंत यातना आपल्या देहाला त्यांनी सोसल्या कशासाठी? तुमचा आमचा प्रपंच चांगला व्हावा याच्यासाठी नाही, जन्मजन्मांतराचं तुमचं आमचं कल्याण व्हावं. आणि कशासाठी आपण जन्माला आलेलो आहोत हे जाणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर केलेला, याचसाठी केला होता अट्टहास, तुमचा आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा. ह्यासाठी त्या सद्गुरूंनी आयुष्यभर एक एक गायत्रीचं पुरस्चरण महाराजांनी आयुष्यात कितीदा करावं. एक गायत्रीचं 1200 गायत्री जप जर आपण एका आसनावर जर करायचं ठरवलं तर 4 वेळा आपण मांडी मोडतो. पण महाराजांनी आयुष्यभर त्या गायत्रीची साधना, त्या शक्तीची साधना केली. नाथपंथाची सिद्धता आणि जगदंबेची शक्तीची जोड त्याला दिली, साधनेची जोड दिली. कारण प्रत्येक युगामध्ये एक देवतेची साधना आणि कलियुगामध्ये कलौ चंडी विनायकौ, कलियुगामध्ये देवीची आणि गणपतीची साधना ही लवकर सिद्ध होणारी आहे. आणि म्हणून आणि जगदंबेचं स्वरूप असं आहे, प्रत्येक घरामध्ये आई बहीण या नात्याने ती जगदंबा आहे.
आणि या अखिल ब्रह्मांडामध्ये सद्गुरूच्या स्वरूपामध्ये जी जगदंबा आहे, म्हणून आपण सद्गुरूंना माऊली म्हणतो. का बरं माऊली म्हणतो? आपल्या हिताचं, आपल्या सर्वतोपरी कल्याणाचं सांगणारे, आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये रुजवणारे सद्गुरू असतात. आणि महाराजांचं जर जीवनचरित्राचा एक 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 टप्पा पाहिला, बालपणापासूनच महाराजांना सगळं घेऊन आलेले होते. संगीत शास्त्र साहित्य सत्कवित्व विदायकम बुद्धी विद्या स्मृती प्रज्ञा मतिप्रौढी प्रदायकम. महाराजांच्या जीवनचरित्रातले त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत. संगीताचं उत्तम ज्ञान त्यांना होतं, साहित्याचं ज्ञान होतं. महाराजांनी लिहिलेली जी ग्रंथसंपदा आहे, अलौकिक ग्रंथसंपदा आहे. कठीणतम भाग महाराजांनी अतिशय सोप्या भाषेत, जसं माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, भगवंतांनी गीता सांगितली, ती द्वापार युगामध्ये, त्यावेळेला ती लोकांना समजली. संस्कृत भाषेमध्ये देववाणीमध्ये ती आहे. कलियुगात माणसाला समजणार नाही म्हणून माऊलींनी तीच गीता ज्ञानेश्वरीच्या स्वरूपामध्ये ओवीबद्ध मराठीत लिहिली. पण आपलं दुर्दैव आहे की तेही आपल्याला कळू शकलं नाही, कारण आपण त्या सद्गुरूंच्या उपदेशापासून आपण दूर जातो आहे, प्रपंचाकडे वळतो आहे, प्रपंचात आपण निमग्न होतो आहे, म्हणून ते कळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी कळायला किंवा एकेका ओवीवर लोक PhD करतात, तरीही ती ओवी ती अनुभवू शकतो, ती कळू शकत नाही, ती अनुभवू शकतो. जसं साखर कशी गोड आहे, शब्दात खूप ढीकभर वर्णन करता येईल, पण अनुभूती मात्र एक कण घेतल्यावरच येते. तसं संतांचं जे जीवनचरित्र आहे, आपण ज्यावेळेला संतांच्या सान्निध्यात जातो, सेवेत जातो, त्यावेळेला त्या सामर्थ्याची गोडी आपल्याला कळते, त्यांच्या चरित्राची गोडी आपल्याला कळते. वयाच्या 13व्या 14व्या वर्षापासूनच चित्र काढणं म्हणजे काय आहे, त्या जे काही स्वरूप आपण पाहतो ते स्वरूप रेखाटणं, प्रत्यक्षात आणणं म्हणजे चित्रकला आहे. महाराजांनी बालाजीच्या मंदिरामध्ये नगरला असताना वेगवेगळ्या देवतांची रांगोळीच्या स्वरूपात वेगवेगळ्या स्वरूपात चित्र काढावी, म्हणजे प्रत्यक्ष त्या देवाला त्यांनी पाहिलं आहे किंवा त्याच्याशी संवाद त्याच्याशी व्हायचा, एक रूप व्हायचे आणि एक रूप झाल्यानंतर ते हाताने ते सगळे चित्र काढायचे. गायत्रीची पुरश्चरण, गायत्रीचं असं शास्त्र असं सांगतं, आमचे गुरुजी सांगायचे की वेदांचे जे मंत्र आहेत 24,000 मंत्र आणि एक गायत्री मंत्र हा समान आहे. सगळ्यांचं सार म्हणजे गायत्री मंत्र आहे. 24 अक्षरांचा हा मंत्र आहे, याच्या आपल्या आपल्या लहरी आहे. एकदा जर गायत्री मंत्र म्हटला तर 24 लक्ष लहरी त्या मंत्रातनं निर्माण होत असतात. पुराणामध्ये विश्वामित्रांचं चरित्र आहे. क्षत्रिय होते आणि ब्रह्मतेजाची प्राप्ती करायची होती आणि म्हणून गायत्रीची साधना त्यांनी केली. वसिष्ठ ब्रह्मर्षी होते. राजाच्या धर्माप्रमाणे त्या कामधेनूसाठी ती प्राप्त करण्यासाठी पहिले सगळी आराधना, जी काही अस्त्रशस्त्र होती ती त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केला. आणि वशिष्ठांनी काय करावं तर एक दर्भाची काडी घ्यावी, गायत्रीचा मंत्र म्हणावा आणि मध्ये उभी करावी. विश्वामित्रांनी युद्धात अनेक शस्त्रास्त्रांचा प्रयोग केला. त्या दर्भाच्या काडीपर्यंत त्या शस्त्रांनी जावं आणि तिथून ती परतावी. ते म्हणाले, धिक्तेजम क्षत्रिय तेजम ब्रह्मतेजो बलम बलम एकेन ब्रह्मदंडेन सर्व शस्त्र हतानी वै. की एका गायत्रीच्या मंत्राच्या सामर्थ्याने सगळी शस्त्र निष्प्रभ झाली. महाराजांनी आपल्याला साधना का बरं सांगितली असेल, गायत्रीची उपासना का सांगितली? कारण गायत्रीच्या साधनेनी, उपासनेनी सगळ्या प्रकारची व्यावहारिक जीवनामध्ये सगळ्या प्रकारची रोगनिवृत्ती होते. धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धी एका गायत्रीच्या जपानी, गायत्रीच्या मननाने चिंतनाने प्राप्त होत असते. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं ते आचरण्याचा प्रयत्न आपण करावा, त्यात आपलं सर्वतोपरी कल्याण आहे. महाराजांचं
चरित्र पाहताना अनेक भाग आहे, खूप अथांग चरित्र आहे. थोड्याशा वेळात ते चरित्र सांगण्या इतकं, कारण इतके वर्ष या पृथ्वीवर सगुणामध्ये वावरलेलं चरित्र आहे. अगाध आहे, अगाध आहे. जसं पुष्पदंतानी महादेवाचं वर्णन केलं, असितगिरी समं स्यात् कज्जलं सिंधुपात्रे सुरतरुवरुशाखा लेखनी पत्रमुर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सार्वकालं तदपि तव गुणानां ईशपारन्नयाति. संपूर्ण पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पवृक्षाची लेखणी केली आणि सर्वदा सर्व काळ शारदा मातेने जरी तो लिहिण्याचा प्रयत्न केला तरी ते चरित्र त्याचं वर्णन करता येत नाही. तद्वत महाराजांचं संपूर्ण जीवनचरित्र आहे. नव्हे तर या परंपरेचंच ते चरित्र आहे. सेवा धर्म परम गहनो योगिनामप्यगम्य. महाराजांनी आयुष्यभर फक्त गुरुवाक्य प्रमाण मानलं, फक्त गुरुवाक्य प्रमाण मानलं. त्या गुरुवाक्यासाठी आपला जीव, आपलं आयुष्य त्यांनी वेचलं. एका गुरुच्या शब्दासाठी भगवान मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना जी जी म्हणून आज्ञा दिली, ती आज्ञा गोरक्षनाथांनी प्राणाच्या पलीकडे मानली आणि त्याचं पालन तंतोतंत त्यांनी केलं. समर्थांनी त्यांच्या मुखातून शब्द काढायच्या आधी कल्याणा छाटी उडाली म्हणायच्यात, कल्याण स्वामींनी गडावरून उडी घेतली. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव कायवाणू. ज्याचं वर्णन करताना वेदांना सुद्धा शब्द अपुरे पडले की ज्याचं वर्णन आम्ही शब्दात नाही करू शकत. या सगळ्यांच्या पलीकडे ते गुरुतत्व आहे. तोची ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिती. संगीत शास्त्र साहित्य सत्कवित्व विधायकम. कवित्वाची शक्ती सामर्थ्य महाराजांजवळ स्वतःजवळ तर होतंच होतं, पण महाराजांनी अनेक भक्तांना अनेक शिष्यांना ते सामर्थ्य लीलया त्यांनी त्यांच्या शब्द सामर्थ्यानिशी प्रदान केलं. सत्कवित्व विधायकम बुद्धिविद्या स्मृतिप्रज्ञा हे सगळं ज्ञान त्या सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. आणि त्यांची सेवा ज्यांनी ज्यांनी केली त्यांचंही चरित्र हे गुरुचरित्रच होतं. सद्गुरूंच्या सेवेमध्ये सान्निध्यात आपण जात असताना आपल्याला लक्षात येतं की माणूस कसा बदलतो, तो कसा त्याच्यामध्ये स्थित्यंतर घडतं. महाराजांनी आयुष्यभर पायी प्रवास केला. कशासाठी केला? शास्त्र सांगतं, उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा प्रतिमा पूजा, तीर्थयात्रा अधमाधमा. महाराज सहजावस्थेला होते. त्यांच्या शरीरातनं वाहणारं वारं, त्यांच्या तेजोवलयात असणारी जी अनंत शक्ती होती, त्या अनंत शक्तीच्या सहवासात जो कोणी आला त्या प्रत्येकाचं प्रारब्ध त्यांनी बदललं. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, करावे ते पाय आधी आधी, करावे ते पाय आधी आधी, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय.
लोखंड परिसाच्या संपर्कात ज्या वेळेला येतं त्याचं सोनं बनतं, पण इथे सद्गुरूंच्या सहवासात ज्या वेळेला आपण येतो, आपण आपल्या लोखंडाचं सोनं नाही तर आपलाच परीस बनतो. हे सामर्थ्य सद्गुरूंचं आहे. आणि म्हणून महाराजांनी ज्या तीर्थयात्रा केल्या, पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, जगदंबेचं नाव मुखामध्ये असावं आणि प्रत्येकाला येणाऱ्याला महाराजांनी सांगावं की नामस्मरण कर, जगदंबेचं नाव घे, शक्तीची उपासना कर, शक्तीची उपासना कर. या सगळ्या तीर्थयात्रांच्या कालावधीमध्ये संतांचं प्रत्येक संत चरित्र जर आपण पाहिलं तर प्रत्येक संतांनी तीर्थयात्रा केल्या. या तीर्थयात्रेच्या दरम्यान जी काही तपस्साधना, गावोगावी जनउद्धारासाठी ते फिरले. समर्थ रामदास स्वामींनी जसा भारत 3 वेळा पादाक्रांत केला, त्याचप्रमाणे परमपूज्य अण्णा महाराजांचं चरित्र आहे. 5 लाख किलोमीटर जवळपास महाराज पायी फिरले. या 5 लाख किलोमीटरच्या कालावधीत अगदी कमीत कमी 5 लाख जीवांचा उद्धार तर महाराजांनी नक्कीच केला. त्यांच्या संपर्कात येणारा जो कोणी होता त्याला हरिरूपच त्यांनी केलं. चरित्र वाचताना की संत कसे आपल्याला उपदेश देतात, चरित्र वाचताना महाराजांना समोर ठेवून प्रार्थना केली की महाराज हे चरित्र तुम्हाला करवून घ्यायचं आहे. आनंद कसा असतो, हरी म्हणजे विष्णू आहे आणि हर म्हणजे महादेव आहेत. ज्यांच्या चरित्रामुळे हरीला आणि हराला आनंद होतो ते हरिहरानंद. किंवा जे आपल्याला हरिरूपही करू शकतात आणि आपल्या जीवनातले अज्ञान अंधकार हरून घेऊ शकतात ते हरिहरानंद. हेच त्यांच्या नावातच त्यांचं चरित्र आहे की अखिल ब्रह्मांडाच्या पालनाचं आणि आपल्यासारख्यांचे सगळे दुःख कष्ट दूर करण्याचं सामर्थ्य, चालतं बोलतं सामर्थ्य त्यांच्या चरित्रामध्ये आहे. की नुसतं पदस्पर्श त्यांच्या पायाखालच्या त्या मातीचा रजकण जरी आपल्याला लागला तरी अनंत जन्माचं पाप दूर होत असतं. आणि महाराजांनी ही जी 5 लाख किलोमीटरची जी पायी सगळ्या तीर्थयात्रा, पायी भ्रमण महाराजांनी जे केलं, सामान्य माणसाचं हे काम नाही आहे. माणूस हे करूच शकत नाही, त्याच्यासाठी अवतारच धारण करावा लागतो. बरं नुसतेच पायी फिरले का? या कालावधीमध्ये शतचंडी, सहस्रचंडी, लक्षचंडी, अयुतचंडी, किती किती भगवतीची आराधना करावी. जसं त्या विश्वामित्राला ज्यावेळेला कळलं की एक सामर्थ्य गायत्रीने प्राप्त होतं, म्हणून त्यांनी गायत्री पुरश्चरणाचा जो झपाटा लावला की ब्रह्मा विष्णू महेशाच्या हृदयात असणाऱ्या गायत्रीला प्रत्यक्ष प्रगट केलं, प्रत्यक्ष प्रगट केलं. तसं महाराजांनी जी भगवतीची आराधना केली, इतकी आराधना केली की त्या रेणुका मातेला, त्या सोनईला प्रत्यक्ष प्रगट व्हावं लागलं, प्रत्यक्ष प्रगट व्हावं लागलं. सगळेच त्या 3.5 शक्तिपीठाला जाऊ शकतील नाही माहीत नाही, पण सोनईला आपण मात्र जाऊ शकतो. एवढंच नाही, पुढचा विचार करून औरंगाबादला, आजच्या संभाजीनगरला महाराजांनी पुन्हा शक्तिपीठ स्थापन केलं. कारण माणूस आहे, अनेक कारणं देतो, खेडेपाड्यात जाऊ शकत नाही वगैरे वगैरे, पण महाराजांनी प्रत्येकाची सोय करून ठेवलेली आहे. शक्तीचा स्रोत, शक्तीचं पीठ त्यांनी निर्माण केलं आहे. गुरु आज्ञा, गुरुरेव परब्रह्म मानणारे आणि गुरु आज्ञा प्रमाण मानणारे देहाचे कितीही हाल झाले, कितीही हाल झाले तरी त्याच्याकडे लक्ष न देता, म्हणजे महाराजांनी सगुणातनं निर्गुणात जाण्यापूर्वी ज्यावेळेला औरंगाबादवरनं महाराज सोनईला जाण्यासाठी निघाले, जाताना प्रकृती खालावत होती, तपश्चर्या साधना मात्र चालूच होती. परमपूज्य अप्पा महाराज सान्निध्यात होते, सेवेत होते. सावलीसारखी सेवा महाराजांनी, अप्पा महाराजांनी महाराजांची केली. जेवण जात नाही आहे, काय करावं? सत्शिष्याचं हे लक्षण आहे. यथा देहे तथा देवे, यथा देवे तथा गुरौ. की महाराजांना जेवण जात नाही, काय करावं? म्हणून त्यांच्या सद्गुरूंना प्रार्थना केली आणि सिद्धनाथ महाराजांचं आवाहन केल्यावर त्यांनी आज्ञा दिली की आता इथनं पुढे 11 दिवस
उपवास साधना सांगितली आणि साबुदाणा आणि फळं यावर महाराजांनी राहावं. आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत एक 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 टप्पा म्हणजे मनुष्य देह धारण केला. मनुष्य देहाचं प्रत्येक जसं पहिले जन्माला आले ते हरिरूप होते, पुढे हरिहरानंद नाथ ते झाले आणि आपलं ज्या वेळेला और्ध्वदेहिक कर्म आपल्या हयातीतच त्यांनी केलं, त्यांच्या गुरूंनी त्यांना हरिहरानंद नाथ आणि पुढे ज्या वेळेला भस्म दीक्षा महाराजांनी घेतली त्यावेळेला हंस तीर्थ, की त्याही प्रत्येक नावाचा जर आपण बारकाईने अभ्यास केला, ते चरित्र जर आपण पाहिलं, हंस याचा अर्थ किंवा त्याचं गुणवैशिष्ट्य असतं, दूध पाणी जर एक केलं तर ते दूध पाणी वेगळं करण्याचं सामर्थ्य त्या हंसामध्ये असतं. आणि महाराजांचं नाव जे ठेवण्यात आलं हंस तीर्थ, की तुमच्या आमच्या जीवनातलं फक्त वाईट जेवढं आहे तेवढं महाराजांनी आपल्याकडे घेऊन घेतलं आणि त्यांच्याकडचं जे चांगलं होतं ते आपल्याला महाराजांनी प्रदान केलं. फक्त एवढं आपण करावं की त्यांनी जसं आयुष्यभर आपल्या गुरूंसाठी आपला देह झिजवला, गुरु आज्ञेसाठी देह झिजवला, आपण फक्त एवढं करावं की त्यांनी दिलेलं नाम, त्यांनी दिलेली उपासना, त्यांनी आपल्याला घालून दिलेली जी वहिवाट आहे त्याच्यावर तंतोतंत चालण्याचा प्रयत्न आपण करावा आणि आपल्या गुरुपरंपरेचा मान सन्मान कसा वाढेल हा प्रयत्न आपण करावा. म्हणजे त्यांनी ते संतुष्ट होतात. भक्ती भावे जाता तयासी शरण होते ओळखण स्वरूपाची. आम्ही विद्यार्थी असताना गुरुजींकडे ज्यावेळेला अध्ययन करत होतो, गुरुजींचं सोनईला नेहमी जाणं येणं असायचं. औरंगाबादलाही गुरुजी महाराज तिथे असताना अनेक वेळा भेटी व्हायच्या. आल्यानंतर गुरुजी आम्हाला सगळं सांगायचे. भस्म दीक्षा ज्यावेळेला स्वामींनी घेतली, आम्हाला आल्यानंतर गुरुजींनी सांगितलं की गुरुचरित्रामध्ये अनेक पुराणांमध्ये स्मृतिग्रंथांमध्ये भस्म महात्म्य आहे. त्याचं एक लाक्षणिक स्वरूप जे म्हणतात की भस्मदीक्षा म्हणजे काय, आपल्या देहाचंही भस्म होणार आहे. जिवंतपणी हयातीतच ते एक रूप होणं आपल्यासाठी त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्याचं आपल्या देहाचं जणू भस्मच केलं. ती भस्मदीक्षा गुरुजींनी सांगितलं की त्यानंतर ते जे तेज होतं, जन्मतः तेजस्वी होते, साधनेचं गुरुकृपेचं तेज होतं, पण त्या भस्मदीक्षेनंतर गुरुजींनी सांगितलं, जेव्हा गुरुजींची त्यांची भेट झाली आणि आम्हाला गुरुजींनी ज्यावेळेला सांगितलं की जसं आपण देवी देवतांचं वर्णन करतो किंवा एक त्यांच्या मागे फोटोच्या मागे आपण एक वलय पाहतो, तेजोवलय, तर महाराजांच्या संपूर्ण शरीराच्या भोवती तेजाचं वलय, त्या जगदंबेच्या कृपेचं वलय त्यांच्या भोवती. कारण सांगणारेही अधिकारी होते, पाहणारेही अधिकारी होते. हा अधिकार आपल्या सद्गुरूंचा आहे. इतकी मोठी गुरु परंपरा आपल्याला प्राप्त झालेली आहे. एक 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 जसं स्वामींना, अण्णा स्वामी महाराजांना दंड, शक्तिदंड प्राप्त झाला, त्यांनी पुढे भस्मदीक्षेनंतर तो परमपूज्य अप्पा महाराजांना त्यांनी तो प्रदान केला. संपूर्ण गुरुपरंपरेचं सार, सामर्थ्य हे त्या दंडामध्ये असतं. ती परंपरा ज्या पद्धतीने चालत असते, आपण सारी घे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. परमपूज्य अप्पा महाराजांचं जर चरित्र आपण पाहिलं, मोठ्या महाराजांचं कार्य, अवतार, सगळ्या गोष्टी आहे. अप्पा महाराजांनी सुद्धा त्यांचं संपूर्ण आयुष्य आजतागायत केवळ उपासना आणि साधनेतच त्यांचं सगळं जीवन आहे. 2018 साली संभाजीनगरला आमच्या नाथ शक्तिपीठाचा अतिसौरी महायाग त्या ठिकाणी होता आणि तो जबिंदा लॉन्स म्हणजे महाराजांच्या शक्तिपीठापासून अतिशय जवळ होता. म्हणून आम्ही महाराजांना निमंत्रण द्यायला शक्तिपीठात तिथे आम्ही गेलो. महाराजांनी त्या दिवशी सांगितलं, कारण त्या अतिसौरी महायागामध्ये पंचायतन देवतांची अनुष्ठानं केली जातात.
सूर्यनारायण, भगवती, रुद्र, गणपती, विष्णू आणि सगळ्या देवता ज्या शक्तींनी नवनाथांना वरदान दिलेलं त्या सगळ्या शक्तींची उपासना आणि विश्वकल्याणासाठी हवन असतं. महाराजांकडे ज्यावेळेला आम्ही पत्रिका घेऊन गेलो निमंत्रणासाठी, महाराजांनी पत्रिका घेतली, वंदन केलं, मोठ्या स्वामींच्या तिथे ठेवली आणि सांगितलं काहीही काळजी करू नका, अन्नपूर्णा त्या जागेवर येऊन बसणार आहे. पुढे काय घडणार आहे हे परमपूज्य अप्पा महाराजांनी त्याच वेळेला सांगून ठेवलं होतं. आम्ही त्यांना सांगितलं की महाराज आमचा संकल्प आहे की 1,00,000 लोकांचं अन्नदान व्हावं. ते म्हणाले आपण फक्त 1,00,000 लोकांचा संकल्प केला, आपलं लक्ष जर त्याच्यावर असेल ना, एक काय 10,00,000 लोकसुद्धा भोजन करून जातील. फक्त आपलं लक्ष मात्र त्या सद्गुरूंवर, त्या भगवंतावर पाहिजे. आणि खरोखर तो याग ज्या पद्धतीने संपन्न झाला तिथे फारसा परिचय आमचा कोणाचा नव्हता, पण करणारा सद्गुरू असतो, करवून घेणारा सद्गुरू असतो. महाराज स्वतः त्या यागाला, त्या 9 दिवसाच्या कालावधीत महाराज स्वतः अप्पा महाराज त्या ठिकाणी आले. आमची अशी धारणा होती की आमचे गुरुजी महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे गुरुजी, अण्णा महाराज हे त्याच स्वरूपामध्ये त्या यागाला तिथे उपस्थित आहेत. आणि तो सगळा याग निर्विघ्नपणे पार पडला. संत दिसती वेगळे आले, परी ते अंतरी एकची झाले. आणि म्हणून संत चरित्रातनं, गुरुचरित्रातनं कधीच ते म्हणणार नाही की मी संत आहे, मी सत्पुरुष आहे. त्यांना कधी कुठल्याही संतांचं हे वैशिष्ट्य असतं की तुम्ही जर कुठल्याही घडलेल्या तुमच्या जीवनातले जादू चमत्कार जर तुम्ही सांगितलं की महाराज तुम्ही मला हे सांगितलं, मी केलं आणि हे घडलं, ते म्हणतात जगदंब, महाराजांची कृपा आहे, जगदंबेची कृपा आहे. करते पण कधी ते आपल्याकडे घेत नाही. या भस्मदीक्षेचा महत्त्वच ते आहे की मीपणाचा त्याग, सर्वस्वाचा, या देहाला चिकटलेले जे भाग असतात त्यांच्या अंतःकरणाला, त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला ममत्वाचा भागच नसतो, ममत्वाचा भागच नसतो. पण युगाप्रमाणे जेव्हा जन्म होतो, तो जन्म झाल्यानंतर जे देहाला चिकटतात षडविकार, ते दूर करण्यासाठी त्यांनी दाखवून दिलं की प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा, कसा साधायचा, हे संपूर्ण जीवन चरित्र म्हणजे अखंड गुरुचरित्र प्रवाह म्हणजे परमपूज्य अण्णा महाराजांचं जीवनचरित्र आहे. आणि या चरित्रातनं आपण हा बोध घ्यावा, कारण सद्गुरूंच्या सान्निध्यात सहवासात गेल्यानंतरच आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळखण होते. आपण कोण आहोत, कशासाठी आलो आहोत हे सांगणारा पासवर्ड म्हणजे सद्गुरूचा गुरुमंत्र तारक मंत्र आहे. आणि तो अधिकार फक्त सद्गुरूंचा आहे, सद्गुरूंशिवाय. आणि सद्गुरूसुद्धा कोण की ज्याला अखंड परंपरा आहे तोच सद्गुरू आहे. सेल्फ डिक्लेअर्ड जे आजकाल आपण टी व्हीवर पाहतो ते सद्गुरू नाही आहेत. शास्त्र सांगतं बहवो गुरवो लोके शिष्य वित्तापहारकाः. शिष्याचं वित्त हरण करणारे हजारो लाखो गुरु या जगात भेटतील, पण भाग्येन लभ्यते यस्तु शिष्य चित्तापहारकाः. शिष्याचं चित्त हरण करणारा गुरु भाग्याने भेटत असतो. महाराजांचं जर आपण व्यक्तिमत्व पाहिलं, स्वरूपाकडे जर आपण पाहत राहिलो, आपोआप आपल्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागतात की सामान्य देह धारण केला, मनुष्य देह धारण केला आणि अलौकिक कार्य या जगतामध्ये त्यांनी अजरामर कार्य यावत चंद्र दिवा करू, जोपर्यंत आकाशामध्ये सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत हे कार्य अखंड अव्याहत सुरू राहील. अशी साधना, तपश्चर्या आणि सिद्धता परमपूज्य अण्णा महाराजांनी सोनईला आणि छत्रपती संभाजीनगरच्या ठिकाणी शक्तिपीठामध्ये दोनही ठिकाणी जिथे जिथे महाराजांची तसबीर आपण ठेवतो त्या प्रत्येक ठिकाणी ते सगुणातच तिथे आहे. कमी पडतो ते फक्त आपण जे चर्मचक्षुंनी आपण त्यांना पाहण्याचा प्रयत्न करतो. एकदा आपण ज्या वेळेला सोनईला जाऊ, संभाजीनगरला जाऊ, फक्त एकदा अंतश्चक्षुंनी जर आपण आपल्या सद्गुरूंकडे पाहिलं तर आपल्याला त्या स्वरूपाची ओळखण झाल्याशिवाय त्यांच्या कृपेने राहणार नाही. म्हणून पूर्वपद्यामध्ये स्वरूपानंद स्वामी म्हणतात गुरु तोची देव देव ऐसा ठेवी भाव. गुरु तोची देव देव ऐसा ठेवी भाव.
चरित्राचा थोडासा अभ्यास करताना चरित्र काय सांगावं की कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला त्यातनं काही बोध सद्गुरू चरित्रातनं घेता येईल. महाराजांनाच विनंती केली की त्यांनी सुचवावं की सेवेसाठी काय घ्यावं. आणि आज बरोबर पहाटे 4 वाजता महाराजांनी जो उपदेश दिला, आदेश दिला, त्याप्रमाणे गुरुभक्त की याच परंपरेतलं चरित्र सांगावं अशी महाराजांची आज्ञा आहे. की ते चरित्र जे आपण पाहणार आहोत आणि परमपूज्य हंसतीर्थ स्वामी महाराजांचं चरित्र एक आहे की परंपरा कशी कार्य करते हे चरित्र सांगावं. पण चरित्र सांगताना कुणाचं सांगावं याला सुद्धा शास्त्र आहे. जे चरित्र आपण सांगणार आहोत, ज्याच्याशी तुलना ज्या चरित्राची आपण करणार आहोत, ते चरित्र त्याहीपेक्षा उत्तुंग असावं असं शास्त्र सांगतं. पण संत सत्पुरुषांचं चरित्र मात्र असं असतं की स्टार्ट फ्रॉम ओरिजिन ते आत्तापर्यंत कार्य करणाऱ्या संतांचं चरित्र एक असते. त्यात तुलना नसते. एक चरित्र असतं. फक्त जसं आपण पुस्तकाचं पान पलटवतो किंवा गीतेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे आत्मा जसं आपलं थकलेलं शरीर सोडतो आणि नवीन देह धारण करतो, त्याप्रमाणे परंपरेचं असतं. आधीचे सद्गुरू पंचतत्वाचा थकलेला देह इथेच सोडतात आणि आपलं तत्व, आपलं सामर्थ्य, आपली शक्ती हे सगळं पुढच्या सद्गुरूंमध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्या स्वरूपामध्ये ते होऊन कार्य करतात. बंगाल बंगाली हेलपट्टनास मच्छिंद्र आले भिक्षेस करिता अलखाचा घोष आतून देश काणी आदळला. आदिनाथ भगवान मच्छिंद्रनाथ प्रांतोप्रांती भिक्षेच्या निमित्ताने त्या अलखाचा निरंजनाचा घोष करत जनउद्धाराचं कार्य करत होते. सगळ्या शक्तींकडनं, भूत प्रेत पिशाच्च सगळ्या देवी देवता सगळ्या शक्तींकडनं त्यांनी वरदान प्राप्त करून घेतलेलं. ते भगवान मच्छिंद्रनाथ हेलपट्टणच्या ठिकाणी आले. त्या भागात चंद्रगिरी नावाचं गाव होतं. त्या गावाचा एक व्यापारी होता, दयाळपती. त्याच्या घरासमोर उभे राहिले आणि त्यांनी भिक्षेचं आवाहन केलं. अलख निरंजन. भिक्षेचा आवाज ऐकला. एक बाई आपल्या सुपामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन भिक्षा घालायसाठी आली. म्लान बदन होतं आणि मच्छिंद्रनाथांना भिक्षा घालायला आली. मच्छिंद्रनाथांनी पाहिलं सौभाग्यवती आहे. त्यांनी विचारलं की बाळ कुठे आहे तुझं? कारण शास्त्र सांगतं की भिक्षा घालत असताना बाळ सोबत असावं. तिच्या डोळ्यातनं टचकन पाणी आलं. म्हणाली, महाराज सगळं आहे तुमच्या कृपेने, सगळं आहे, फक्त एक अपत्य तेवढं नाही आहे. जड अंतःकरणाने तिने मच्छिंद्रनाथांना भिक्षा घातली. करुण हृदय सद्गुरू असतात. मच्छिंद्रनाथ म्हणाले, संतती नाही. आपल्या झोळीतून त्यांनी दिव्य विभूती, सिद्ध विभूती काढली. सूर्य मंत्राचा प्रयोग केला आणि तिला दिला आणि सांगितलं की या विभूतीचं पतिपत्नी सेवन करा, पुत्र संतती होईल, तेजस्वी पुत्र तुमच्या उदरी जन्माला येईल. आनंद झाला, आनंद झाला. अनायास गुरुकृपा झाली. पूर्वजन्माचं प्रारब्ध फळाला आलं. मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला. ते म्हणाले, मी 12 वर्षानंतर पुन्हा येईल आणि त्या बाळाच्या हातून मी भिक्षा घेईल. झालं. मच्छिंद्रनाथ आपल्या कार्याला निघाले. ही सरस्वती जी होती
हिने आजूबाजूच्या बायांना सांगितलं. चेहऱ्यावर आनंद होता. आजूबाजूच्या बायांनी विचारलं, का ग, की याचा प्रभाव निष्प्रभ करेल. तिला कळलं की हेच ते साधू आहेत जे 12 वर्षापूर्वी त्यांनी आपल्याला विभूती दिली. पाया पडली, क्षमा मागितली, महाराज क्षमा करा, ती विभूती मी सेवन केली नाही. घडलेला प्रकार सांगितला. मच्छिंद्रनाथांना वाईट वाटलं. अरे अरे, कुठे टाकली ती विभूती? तिने सांगितलं की मागच्या गाईच्या शेणाच्या उकिरड्यावर ती विभूती टाकली, चल घेऊन. आणि मच्छिंद्रनाथ तिला, ती बाई त्यांना तिथे घेऊन गेली. पाहिलं तर तेज सर्वत्र त्या शेणाच्या उकिरड्याच्या भोवती होतं. सूर्य प्रति सूर्याचं तेज त्या ठिकाणी होतं. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांनी आवाज दिला, अलाख निरंजन. आतून आवाज आला, आदेश. कोण है? आतून आवाज आला, महाराज मी आपला शिष्य, बाहेर ये. आणि म्हणून मच्छिंद्रनाथांनी विभूती टाकली. तो सगळा मलबा बाजूला झाला आणि त्यातून बाहेर 12 वर्षाचा तेजपुंज मुलगा, अतिशय गोंडस मुलगा बाहेर आला. आणि आपल्या सद्गुरूंच्या पायावर आपला देह झोकून दिला. गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जगातली अशी जोडी आहे. गुरु म्हणून जर नाव मच्छिंद्रनाथांचं आलं तर अपपत शिष्य म्हणून गोरक्षनाथांचं नाव येतं. विचारलं, 12 वर्ष तुझं पालन पोषण कोणी केलं? तर त्यांनी सांगितलं की रोज 12 वाजता कामधेनून यावं आणि तिने तिचं अमृतत्वाचं दूध तिने तो पाना या ठिकाणी सोडावा आणि ते दूध आणि आपली कृपा याने मी त्या ठिकाणी होतो. ती गोंडस लेकरू पाहिलं, तिच्या डोळ्याला धारा लागल्या. महाराज माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे. नाही, हा तुझा मुलगा नाही आहे, तुझा झाला असता. झालं. मच्छिंद्रनाथ म्हणे आम्ही याला घेऊन जाणार. त्या 12 वर्ष गायीने त्याची रक्षा केली आणि गायीच्या रक्षेमध्ये राहिल्यामुळे त्याचं गोरक्ष असं नाव ठेवलं. आणि मच्छिंद्रनाथ त्याला घेऊन निघाले. पायी फिरत फिरत चालले होते. वाटेमध्ये त्या 12 वर्षाच्या मुलाला उपदेश करावा, नाथपंथाच्या सगळ्या सिद्धता, सामर्थ्य, उपासना ह्या सगळ्या त्याच्याकडनं करून घ्याव्या. होता 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 काही कालावधी निघून गेला आणि मच्छिंद्रनाथांनी ठरवलं की शिष्य आपल्या सान्निध्यात आहे, सेवेत आहे, थोडी परीक्षा पाहावी. नाथपंथातली परीक्षा अतिशय कठीण असते. इतर ठिकाणी ज्या परीक्षा होतात त्या सौम्य असतात, पण नाथपंथामध्ये परीक्षा घेणारे आणि ज्याची परीक्षा असते कठोरतम परीक्षा त्यांची घेतली जाते. एका ठिकाणी थांबले होते मंदिरामध्ये, गावाच्या महादेवाच्या मंदिरात थांबले आणि गोरक्षनाथांना सांगितलं की गोरक्षा जा भिक्षा घेऊन ये. आणि गोरक्षनाथ भिक्षेला निघाले. करत करत एका दरवाजाच्या ठिकाणी आले. एका घरासमोर घर पाहिलं. सात्विकता त्या घराच्या बाहेर त्यांना दिसली. आवाज दिला, अलाख निरंजन माई भिक्षा दो. आणि सुवासिनी हातामध्ये सगळं भरलेलं ताट. त्या दिवशी त्यांच्याकडे श्राद्ध होतं आणि तो पूर्ण श्राद्धाचा स्वयंपाक घेऊन, कारण शास्त्र असं सांगतं की 12 वाजता भिक्षेला जो कोणी येतो तो सामान्य नसून प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयच असतात. आणि ते सगळं ताट घेऊन ती आली आणि पाहिलं 12 वर्षाचं गोंडस लेकरू, तेजपुंज लेकरू. मस्तकावर जटेचा भार आहे, मुखमंडलावर तेजस्विता आहे, गुटगुटीत शरीरयष्टी आहे, पण सगळ्या अंगाला भस्म लावलेलं, रुद्राक्षाच्या माळा, खांद्यावर झोळी, कंथा, शृंगी, शैली, पायामध्ये खडावा. आई होती. अरे अरे, 12 वर्षाचं एवढंसं कोवळं मुलगा आणि हा या मार्गात. तिने भिक्षा घातली, आनंद तिला झाला. त्यांनी भिक्षा घेतली, तिला वंदन केलं आणि निघाले. मच्छिंद्रनाथ ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी ते आले. ती भिक्षा सद्गुरूंच्या समोर ठेवली. गुरूंना वंदन केलं आणि प्रार्थना केली की महाराज आपण भोजन घ्या. सेवा धर्म परम गहनो योगी नामप्यगम्य. मच्छिंद्रनाथांनी दत्तात्रेयांचं स्मरण केलं आणि भोजन करायला सुरुवात केली. गोरक्षनाथांनी आग्रह करावा, गुरु महाराज हे घ्या. पाणी
त्यांच्यासाठी आणून ठेवलं. गुरुसेवा कशी करावी. अप्पा महाराजांनी हंसतीर्थ स्वामी महाराजांची जी सेवा केली की महाराजांना ज्या वेळेला एका साधनेच्या वेळेला असा संकेत झाला होता की अशा व्यक्तीच्या हातचं अन्न खावं की ज्याची स्वतःची साधना असेल आणि निर्विकार असेल, त्यावेळेला स्वतः अप्पा महाराजांनी स्वतःची उपासना, स्वतःची साधना, स्वतःची तपस्या करून मनोभावे महाराजांचा स्वयंपाक त्यांनी करावा. स्वतः पाणी आणावं, चूल पेटवावी, सगळा स्वयंपाक करावा, हंसतीर्थ स्वामी महाराजांना जेवू घालावं. अव्याहत अखंड सेवा, सेवेने लाभते जीवा, शक्ती अद्भुत केवळ. सेवा धर्म अतिशय कठीण आहे, पण त्याचं महात्म्यही अलौकिक अगम्य आहे. मच्छिंद्रनाथांच्या मनात विचार आला की आता याची परीक्षा घ्यावी, आणि ते म्हणाले, गोरक्षा, अरे ही भिक्षा कुठून आणली? खूप छान आहे, खूप छान आहे. आणि या सगळ्या भोजनामध्ये हा वडा जो आहे ना, हा अतिशय छान, याचं वर्णन मी करू शकत नाही. हे वडे संपले, मला अजून एक वडा खाण्याची इच्छा आहे, आणून देतोस का? त्यांनी गुरूंना वंदन केलं आणि तात्काळ पुन्हा भिक्षेला गेले. त्या घरासमोर गेले आणि त्या बाईंना पुन्हा त्यांनी आवाज दिला, अलख निरंजन भिक्षान दे. ती बाई बाहेर आली, पुन्हा ताट घेऊन पाहते तर तोच मुलगा. राग आला. ती म्हणाली, लहान मुलगा म्हणून मी तुला भिक्षा दिली, पुन्हा लगेच तू मागायला आला. तो म्हणाला, आई हे मी माझ्यासाठी नाही, माझ्या सद्गुरूंसाठी. तुम्ही केलेला स्वयंपाक इतका छान झाला, आज तो खरा परब्रह्माला प्राप्त झालेला आहे. एरवी आपण फक्त नैवेद्य दाखवतो, पण हा नैवेद्य मात्र परब्रह्मांनी स्वीकारला. आई, माझ्या गुरूंना वडा फार आवडला आणि त्यांची इच्छा, त्यांना अजून एक वडा पाहिजे आहे. तिचा माथा अजूनच ठणकला. ती म्हणे, बरं आहे, हे असे गोसावी फिरतात, लहान लहान मुलांना तुमच्यासारख्यांना त्यांच्या ह्याच्यात ते घेतात आणि त्यांना भिक्षेच्या नावावर भीक मागायला पाठवतात. तो म्हणाला, आई क्षमा करा, माफ करा, माझ्या गुरूंबद्दल काही बोलू नका. माझ्या गुरूंचा अधिकार इतका अगम्य आहे, अघटित सामर्थ्य माझ्या सद्गुरूंचं आहे. प्रत्यक्ष देवता सुद्धा माझ्या सद्गुरूंच्या चरणी आहेत. माझ्या गुरूंबद्दल बोलू नका. तुम्हाला काय पाहिजे ते मी देतो, पण एक तो वडा मात्र तुम्ही मला द्या. तिने पाहिलं. ती म्हणे, वडा पाहिजे, ठीक आहे, मी तुला वडा देते, याच्या बदल्यात तू मला काय देतो ते सांग. तो म्हणाला, तुम्हाला अखिल ब्रह्मांडाचं संपत्ती काय जे पाहिजे ते मी तुम्हाला देतो. ती हसली. अरे तू वडा मागायला आला आणि ब्रह्मांड देण्याची गोष्टी करतोय. तो म्हणाला, आई फक्त एक वडा द्या, तुम्ही म्हणाल ते मी देतो. हे नाथ पंथाचं सामर्थ्य आहे. ठीक आहे, पण तुझा डोळा देतो का? म्हणाले, वडे माझ्या हातात आहे, तुझा डोळा देतो का काढून? हे म्हणायचा अवकाश. मच्छिंद्रनाथांचं स्मरण केलं आणि गोरक्षनाथांनी खसकन आपलं पोट डोळ्यात घातलं आणि डोळा पूर्ण उचलून तिच्या हातामध्ये रक्तबंबा डोळा तिच्या हातामध्ये दिला. 12 वर्षाचा गोंडस लेकरू, घळघळ डोळ्यात रक्त वाहत आहे. डोळा एका सद्गुरूंच्या वड्यासाठी आपला डोळा ज्यांनी काढून दिला ते गोरक्षनाथ. घाबरली. ते वड्याचं ताट त्यांना दिलं, तो डोळाही त्यांना वापस दिला. धावत घरात गेली. गोरक्षनाथांनी तो डोळा आपल्या डाव्या हातात घेतला आणि उजवा हात जो होता त्याच्यामध्ये तो वडा घेतला. मच्छिंद्रनाथांपाशी आले आणि त्यांच्याकडे एक असे बाजूला तोंड करून उभे होते आणि त्यांना वडा दिला. महाराज, आपण याचा स्वीकार करावा. मच्छिंद्रनाथांनी तो वडा घेतला. का रे गोरक्षा, तुला माझा राग आला का? मी तुला पुन्हा वडा आणायला पाठवलं म्हणून तुला राग आला का? तुला उपाशी ठेवून मी जेवतोय, तुला वाईट वाटतंय का? तो म्हणाले, नाही महाराज, तुमच्या सेवेसाठी तर माझा जीव आहे, तुमच्या सेवेसाठी माझं आयुष्य आहे, माझं जीवनाचं ध्येय म्हणजे तुम्हीच आहात. मग तू माझ्याकडे का नाही पाहत? महाराज, आपण आधी भोजन करा. मच्छिंद्रनाथ म्हणाले, नाही, तू आधी माझ्याकडे पहा, माझ्याकडे पाहून मला तू वाढ. त्यामुळे महाराज गोरक्षनाथांनी हात जोडून विनंती करावी, महाराज आपण स्वीकार करा, आधी आपण भोजन करा, आधी आपण भोजन करा. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माझ्याकडे जर पाहिलं तरच भोजन केल्यानं तर घेणार नाही. गुरु आज्ञा, तस्मात शास्त्रम प्रमाणम मे.
ते सद्गुरूंची आज्ञा, वेदाज्ञेच्या पलीकडची आज्ञा ही सद्गुरूंची असते. पाहिलं त्या डोळ्यातनं घळ 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 रक्त वाहत आहे. मच्छिंद्रनाथ ताडकन उठले. झालेला प्रसंग गोरक्षनाथांनी सांगितला. मच्छिंद्रनाथांच्या दोन्ही डोळ्यांना घळ घळ पाण्याच्या धारा. त्यांनी तो डोळा घेतला आणि गोरक्षनाथांच्या डोळ्याला पूर्ववत करून दिला. त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. ती सेवा, ते सामर्थ्य प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना आपल्या हृदयाशी धरलं. आपण सारी घे करी ती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरूंचं आपल्या जीवन चरित्र, हंसतीर्थ स्वामी महाराजांचं चरित्र आणि गोरक्षनाथांचं चरित्र एकच आहे. देहाच्या कितीही यातना झाल्या, कितीही त्रास झाला की घेतलेन व्रत हे आम्ही अंधतेने. जीवात जीव आहे व्रत तो वरी जीवाचे. शेवटच्या क्षणापर्यंत एकच अट्टहास, एकच कार्य, जगदंब जगदंब जगदंब. ती आई प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुजावी. सद्गुरूच्या स्वरूपाची ओळख आपल्याला व्हावी. ह्यासाठी 1918 पासून हे चरित्र या पृथ्वीवर सगुण स्वरूपामध्ये वावरलेलं आहे. समुद्राचं दर्शन सगळ्यांना होईल किंवा नाही होईल, पण हा ज्ञानाचा, शक्तीचा, सामर्थ्याचा समुद्र, सगळे तीर्थ महाराजांनी सोनईला आणि छत्रपती संभाजीनगरला तुमच्या आमच्यासाठी आणून ठेवले की तुम्ही या, त्याचा स्नान करा आणि तुमच्या या जन्माचं सार्थक करा. हे सामर्थ्याच्या सद्गुरूंची आहे. जशी मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांवर कृपा केली, सगळ्या शक्तींनी परमपूज्य हंसतीर्थ स्वामी महाराजांवर कृपा केली, त्यांनी अप्पा महाराज आणि या गुरु परंपरेवर कृपा केली. तीच कृपा तुमच्या आमच्यावर राहावी. आणि आपल्या सद्गुरूंनी दिलेला आदेश, आपल्या सद्गुरूंनी दिलेला उपदेश, आपल्या सद्गुरूंनी दिलेली आज्ञा, दिलेलं नाम आपण आपल्या जीवाच्या पलीकडे करण्याचा प्रयत्न आपण करावा. हेच सद्गुरूंच्या जन्मोत्सवाचं ध्येय आहे, हेच कारण आहे. म्हणून पूर्वपद्यामध्ये स्वरूपानंद स्वामी म्हणतात, समर्पित करतो. जे काही चांगलं आहे ते महाराजांनी सुचवलं, दिलं, त्यांची कृपा आहे. जे काही याच्यात न्यून राहिलं असेल ते माझं आहे, ते आपण उदार अंतःकरणाने क्षमा करावी. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. सद्गुरुनाथ महाराज की जय. समर्थ सद्गुरू हंसतीर्थ स्वामी महाराज की जय. परमपूज्य अप्पा महाराज की जय. जय जगदंब. अतिशय सुश्राव्य आणि आपल्या सगळ्यांच्या ज्ञानामध्ये, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीमध्ये भर घालणारं असं एक खूप सुंदर कीर्तन आपल्याला या ठिकाणी आज ऐकायला आणि अनुभवायला